सर, अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर काही हल्ला झालेला आहे. या संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. काय सविस्तर याचं? 12 तारखेला पहाटे साधारण 4 वाजताच्या सुमारास चोपडा महसूल विभागाचं एक पथक बुधगाव येथे तापी नदी पात्रात अवैध रेती चोरून काही लोक घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी गेलं होतं. नदीमध्ये एक 4-5 ट्रॅक्टर त्यांना दिसले. अवैधरित्या बेकायदेशीर रेती उत्पादन करून ते घेऊन जात असताना त्यापैकी एक ट्रॅक्टर निळ्या रंगाचं जे होतं ते येत असताना त्यांनी थांबवलं. त्याच्या चालकाला नाव गाव विचारलं तर ते चालकाचं नाव होतं विजय पावरा नावाचा चालक होता. त्याच्याकडे विचारपूस केली. त्या ट्रॅक्टरमध्ये साधारण 1 ते 1.5 ब्रास वाळू होती. तरी सर त्याची कारवाई सुरू असताना ट्रॅक्टरच्या मालकाचं नाव विचारलं. त्या मालकाचं जे नाव आहे ते अजय कोळी यांच्या मालकीचं ते ट्रॅक्टर होतं आणि चालकानं सांगितलं की त्यांच्यासाठी त्यांनी सांगितल्यावरून मी हे वाळू घेऊन जात आहे. ही कारवाई चालू असताना तेवढ्यात ते अजय कोळी जो आहे तो त्या ठिकाणी आला. त्यांनी त्या पथकासोबत वाद घालायला सुरुवात केली. हे सुरू असताना तरी देखील हे पथक तो ट्रॅक्टर वाळूसह इथलं तहसील कार्यालयात घेऊन येऊ लागले. त्याने असं सांगितलं अजय कोळीने की ते खाली कर, डम्पिंगचं ट्रॅक्टर होतं ते खाली कर आणि तो निघून जा चालकाला. त्याच्या सांगण्यावरून त्यांनी काय केलं, जोरात ते ट्रॅक्टर डम्पिंगचं वरती केलं, वाळू खाली करायचा प्रयत्न केला आणि हे जे महसूलचे कर्मचारी होते अनंत माळे नावाचे अनंत माळे नावाचे तर त्या कर्मचाऱ्याला पुढं हेडवर बसलेला असताना खाली ढकलून दिलं. जोरात ट्रॅक्टर घेऊन जायचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगावरून 7 जाणार होत पण दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याला बाजूला ओढलं आणि तो प्रसंग टळला. या सर्व घटनेची तक्रार रवींद्र भगवान माळी मंडळ अधिकारी हातेड यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेली आहे. त्यांच्या तक्रारीवरून वाळू चोरी आणि कर्मचाऱ्याला शासकीय कामात अडथळा करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा पद्धतीचा गुन्हा चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही दाखल केलेला आहे आणि आरोपीचा शोध घेत आहोत. पुढील कारवाई सुरू आहे. ओके.